गायक उत्कर्ष शिंदेचं गाणं प्रेक्षकांना खूप आवडतं. तर बिग बॉस सीझन 3मुळे उत्कर्षला एक वेगळी ओळख मिळाली. उत्कर्ष केवळ एक उत्तम गायकच नाही, तर एक उत्कृष्ट अभिनेता आणि डान्सर सुद्धा आहे. तो लवकरच महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात सुद्धा झळकणार आहे. उत्कर्ष सोशल मीडियावर सुद्धा खूप ॲक्टिव्ह असतो. त्याने अभिनेता जितेंद्र जोशीसाठी एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टला कॅप्शन देत उत्कर्षने त्याच्या भावना व्यक्त केल्यात. मराठीची समज, संवेदनशील अभिनेता, निडर वक्ता, रोखठोक व्यक्तिमत्व, निसर्ग तुमच्या उत्कर्षासाठी आपोआप गोष्टी घडवतो, असं माझं मत आहे. चार्ल्स डार्विनने सक्षम ते जगतील असं सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. म्हणजे जे सजीव त्या वेळच्या पर्यावरणास जुळवून घेण्यास सक्षम असतील तेच सजीव पुढील काळात जगतील, असे त्यांनी मांडले. माझ्या आयुष्यातही असाच एक चार्ल्स डार्विन आहे. गुरुस्थानी ठेवावी अशी व्यक्ती द जितेंद्र जोशी. मराठीची समज, संवेदनशील अभिनेता, निडर वक्ता, रोखठोक व्यक्तिमत्व. आतापर्यंत अनेक उत्कृष्ट कलाकृती, मग सेक्रेट गेम्स असो किंवा नुकताच आलेला गोदावरी नाळ 2 असो. मराठी सिनेविश्वाला नेहमी त्याच्या अभिनयातून, गीतातून, कवितांमधून वेगळं काहीतरी देणारा अवलिया. माझ्यासाठी कलाविश्वात गुरुस्थानी असलेला कलाकार, व्यक्तिमत्व म्हणजे द जितेंद्र जोशी. नेहमी भेटल्यावर मोठ्या भावाप्रमाणे अगदी काळजीपोटी माझ्या खांद्याच्या झालेल्या दुखापतीची विचारपूस करणारा. नुसती विचारपूस नाही, तर मराठी सिनेमाची दिशा समजावून सांगणारा, कॉम्पिटिशन, स्ट्रगल, हार्डवर्कबद्दल मार्गदर्शन करणारा, प्रेक्षकांच्या आवडीनिवडीबद्दल सतर्कता ठेव सांगणारा, अभिनय क्षेत्रात दिशा, नियमितपणा यांचं महत्त्व सांगत संस्कार करणारा, सुतार पक्षाचं उदाहरण देत लगे रहने का भाई बाकी सब हो जाता है म्हणजेच सगळं विसरून कामात झोकून द्यायचं, मग स्वतःची त्या झाडात सुंदर कुपी तयार होतेच. आकाशाला गवसणी घातलेला जमिनीवरचा माणूस, असा हा माझा गुरुस्थानी असलेला मोठा भाऊ, माझा चार्ल्स डार्विन, जितू दादा. अशा शब्दात उत्कर्षने जितेंद्रबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्यात. तर जितूने या पोस्टवर कमेंट करत म्हटलंय की, भाई, प्रेम करणं सगळ्यात सोपं आणि आपुलकी असेल तर देवसुद्धा भेटतो. तू भारी आहेस म्हणून तुला मी चांगला वाटतो. माझी कोणीतरी काळजी घेतली होती आणि प्रेम दिलं, म्हणून मी तुला 2 गोष्टी सांगू शकतो. काळजी घे आणि काम करत राहा, तब्येत जपून. उत्कर्षप्रमाणेच तुम्ही कोणाला तुमच्या गुरुस्थानी मानता हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.